कसा होता पेपर? ठीक होता. विराज, पेपर चांगलाच होता. दीपाली, सूरज, ठीक होता. फोटोमध्ये एकटाच डोक्यावर हात ठेवलेला आलाय तू. किती दिवस राहिले प्रिलिमला? किती? 135, 136. ओके. एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आपण ठेवण्याचं कारण काय होतं ते एक लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्हाला प्रिलिम क्लिअर करायची असेल तर टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणता मी अभ्यास करतोय, अभ्यास काय करतोय? वाचतोय. अभ्यास काय करतोय? लिहितोय, नोट्स काढतोय. तर ते आपल्या नोट्सला काहीतरी मार्क देणार नाहीत ना की अरे वा छान नोट्स काढल्यास तू. ते काय बघणार आहे? OMR शीट स्कॅन करणार आहेत, तुम्ही काय आन्सर लिहिले ते बघणार आहे. सो जे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये करणार आहात ते प्रिपरेशनमध्ये करत नसाल तर त्याला अभ्यास म्हटलं जात नाही. सो जे एक्झाम हॉलमध्ये करायचे ते माझ्या प्रिपरेशनचा इंटिग्रेटेड भाग असलाच पाहिजे. जर मी 26 मेला MCQ सॉल्व्ह करणार असेल, 2च तास मला देणार आहेत, तर त्या वेळामध्ये मला सॉल्व्ह केलं पाहिजे. सो आज आपण ह्या क्वेश्चनच्या आन्सरवरती वगैरे काही फार बोलणार नाही की कशाचं आन्सर काय असायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे होतं. बट बेसिकली प्री टेस्ट काय करायला पाहिजे तुम्ही आणि पोस्ट टेस्ट काय करायला पाहिजे त्याच्यावरती आपण फार तर बोलणार आहोत. पहिल्यांदा तर क्वेश्चनचे सोर्स काय होते? तर लार्जली क्वेश्चन्स जे होते काही PYQ होते, मग ते UPSC असेल किंवा दुसऱ्या UPSCच्या एक्झाम कंडक्ट करतं, NDA असेल, CDS असेल. लार्जली या वर्षीचे 2023चे जे पेपर झाले होते NDA CDSचे वगैरे किंवा CFFचे पेपर, त्यातून पण ते सोर्स केले होते. कारण UPSC अल्टिमेटली आपल्याला कुणाला समजायचं आहे? UPSCला समजायचं आहे. तर तो एक मेजर सोर्स होता. काही 2023चे आपले आवडते प्रश्न पण होते. आणि त्याच्यानंतर मग मेजर सोर्स होता तो न्यूजपेपर, मेजरली इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेस सध्या UPSC वरती खूप फोकस करते असं मी तुम्हाला आधीपासून सांगतोय. सो त्या कंटेक्स्टमध्ये त्यांचे क्वेश्चन काही होते इंडियन एक्सप्रेसचे. आता मी काय म्हटलं की आपल्याला काय करायचंय? मग तुम्ही म्हणाल की आज 10 जानेवारी आहे, माझं काही वाचून झालेलं नाही, मला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. तुम्ही सांगितलेले कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करा, पण अभ्यास काही झालेला नाही. तो UPSCच्या कंटेक्स्टमध्ये कधीच होत नाही. एक रूल, बेसिक थंब रूल असणार आहे की मला टेस्ट सॉल्व्ह करायची आहे, त्याच्यामध्ये काही निगोशिएशन नसणार आहे. त्याच्या पुढे टेस्ट सॉल्व्ह करायची, ते सॉल्व्ह करायचीच आहे. जितक्या जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह कराल तितका जास्त फायदा होतो. म्हणजे सेक्शनल टेस्ट हे स्वतःला दिलासा देण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यातून UPSCला ज्या स्किल अपेक्षित आहेत त्या काही हार्नेस होत नाहीत. म्हणजे ज्या प्रकारचे पेपर ते सेट करतात त्या स्किल मला जर हार्नेस करायच्या असतील तर कोणत्या टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजेत? कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजेत. आता त्याची फ्रिक्वेन्सी तुमच्या प्रिपरेशन लेवलवर डिपेंड करेल, बट टेस्ट सॉल्व्ह करायचं हे फिक्स आहे. म्हणजे मी म्हटलं की आता ह्या टेस्टमधून आपल्याला कळलं की आय एम ॲब्सोल्युटली न्यू कमर किंवा मी जस्ट प्रिलिमची प्रिपरेशन स्टार्ट केलेली आहे, मला अजून माझं बेसिक पण बरंच बाकी आहे, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तितकं मला हे होत नाही. मी म्हणेन की आणखी 1 महिन्याचं टार्गेट ठेवा की आज 10 जानेवारी 10 फेब्रुवारीला मी टेस्ट देईन आणि तिथं माझी प्रोग्रेस हे करेन. पण 2 अटेम्प्ट झालेले आहेत, 3 अटेम्प्ट झालेले आहेत, किंवा बेसिकली फर्स्ट टाइमर पण त्यांनी काय करायला पाहिजे? ती फ्रिक्वेन्सी थोडी अलीकडे आणली पाहिजे. आणि हे करताना म्हणजे समजा मी असं ठरवलं संडे इज माय डे, संडेला काय असणार आहे? प्रिलिमचा पेपर मला सोडवायचा. UPSC कुठल्या वेळात घेते? 9, 9:30च्या टाइमला घेते. तर मी ठरवले 9 AM to 11 AM इज माय टेस्ट डे. संडेला 9 ते 11 मी काय सोडवणार आहे? टेस्ट सोडवणार आहे.
मग त्या वेळेला तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केली पाहिजे. त्याच्या आठवड्यात तुम्ही काय केलेलं आहात, काय नाही केलेलं आहात, ते काही डझंट मॅटर करत नाही. पण हे जे आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी त्या थोड्या सिरियसली घेतल्या पाहिजे. म्हणजे मी ठरवले ना टेस्ट ह्या वेळेला देणार आहे तर मी देणारच आहे. मग माझ्यासोबत जी टेस्ट देणार होती ती घाबरली आहे, माझ्यासोबत जे टेस्ट देणार होते तेच लायब्ररीत आले नाहीत, तर अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे टेस्टला सिरियसली घेत नाहीत ते लोक आयुष्यात कशाला सिरियसली घेऊ शकत नाहीत. आत्ता या पॉईंटला कशाला सिरियसली घेतलं पाहिजे, टेस्टला सिरियसली घेतलं पाहिजे. मी ठरवले नाही ह्या वेळामध्ये, ते या वेळामध्येच मी सॉल्व्ह करेन. दुसरं असं की या टाईमला रिअल एक्झाम सारखं फील करण्याचा प्रयत्न करा. कितीही झालं तरी आपण तो टेस्टला तो आव आणू शकत नाही, किंवा आपण म्हणू शकत नाही ते प्रेशर जे 26 मेला येणार ते येऊ शकत नाही. पण मी ऍटलीस्ट स्वतःला फील तर देऊ शकतो. आदल्या दिवशी सांगितलं, अरे टेन्शन आले मला उद्याच्या टेस्ट, सांगून बघा ना. आपण काय करतो, हा टेस्ट तर आहे, नेहमी देत होतो, देत चाललोय. स्वतःला सांगा की मी स्ट्रेस आहे, खरंच मी त्या टेस्टला काय घेतलेलं आहे, सिरियसली घेतलेलं आहे, आणि म्हणून मला टेन्शन आलेलं आहे. जर मी एक्झाम हॉलमध्ये समजा 9:30ला ते टेस्ट, सगळ्यात डिफिकल्ट पिरियड कोणता असतो प्रिलिमचा, ज्या वेळेला ते एक्झाम हॉलमध्ये अर्धा तास आधी बोलवतात आणि बसवायला लावतात, तसंच असं म्हणतं की काहीच फील होत नाही. म्हणजे तिथं ते एक्झामिनर काहीतरी फालतू हे देत असतात, हे नीटच भरा, हेच करा. अरे म्हणजे आम्हाला माहिती आहे ना, एवढ्या साध्या साध्या गोष्टी माहिती आहेत, तरी पण ते काहीतरी वेगळं सांगत असतात. कधी कधी ते त्यांच्या स्टोरीमध्ये जातात आणि तो अर्धा तास म्हणजे असतो, काहीच कळत नाही. समोर प्रश्न पण नाही आहेत, समोर तो काय कशाशी कम्पीट करायचं ते पण नाही. तर तो अर्धा तास आता फील केला पाहिजे ना. मी आत्ता आलो आणि डायरेक्टली बसलो एक्झामला, परत एकदा काय होणार आहे, ती जी प्रोसेस आहे ती फॉलो होणार नाही. प्रोसेस फॉलो करायची याच्यातून आपल्याला. माझा अभ्यास झालाय नाही झाल्यापेक्षा मी टेस्ट सॉल्व्ह करताना त्या प्रोसेसमधून जातोय का हे बघितलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टला मी ठरवलंय आठवड्याला द्यायची, पण माझा अभ्यास नाही झालेला. जसं की ह्या टेस्टच्या कंटेक्समध्ये पण होतं की सगळा अभ्यास नाही झालेला, पण यूपीएससी प्रिलिम इज ऑल अबाउट की जर मी 20% अभ्यास केले त्याच्या बेसिसवरती 100% पेपर सॉल्व्ह करणं. मी जे केलंय त्याच्या बेसिसवरती सगळं करण्याचा प्रयत्न करणं. मग आता याच्या पुढच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टसाठी प्री टेस्ट काय असायला पाहिजे, किंवा कोणती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करताय, सेक्शनल असू द्या किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह, पण लार्जली सेक्शनलमध्ये फार गुरफटून बसलं नाही पाहिजे. जितक्या शक्य होईल तेवढं कॉम्प्रिहेन्सिव्ह जास्त सोडवल्या पाहिजेत. तर त्यासाठी आधी काय केलं पाहिजे, समजा मी आठवड्याने टेस्ट देणार आहे, तर आठवड्याभराचे ऑब्जेक्टिव्ह लिहून काढा की मला काय फुलफिल करायचं आहे बिफोर टेस्ट. जसं आपण प्रिलिमच्या बॅचमध्ये बोललो होतो की काय ॲटलिस्ट पॉलिटीचे क्वेश्चन नाही चुकले पाहिजे, जे बेसिकमधून आहेत. लाईक साधे साधे आर्टिकल या पेपरमध्ये होते ते नाही चुकले पाहिजेत, किंवा साधे साधे बेसिकचे प्रश्न होते ते नाही चुकले पाहिजेत. तर ते काय होईल, ती माझी अचिव्हमेंट असेल. सर मी काय करेन, टेस्टच्या आधी माझे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करेन. लाईक माझं एक असं ऑब्जेक्टिव्ह असू शकतं, नॉट हा वर्ड मी मिस नाही करणार पेपरमध्ये. म्हणजे जिथे जिथे नॉट वर्ड आहे, एखादा प्रश्न जरी चुकला तर ते माझ्या टेस्टचं फेल्युअर असेल. त्या मी काय करेन, ही तर नाही चूक करणार. सो दुसरं असेल, मी या वीकमध्ये जे वाचलेलं आहे त्याच्या बेसिसवरती प्रश्न आला तो नाही चुकवणार. सो लाईक पॉलिटी. तिसरं ऑब्जेक्टिव्ह मी ठेवू शकतो, मी माझ्या पेपर सॉल्व्ह करण्याच्या मेथोडॉलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम करणार नाही. की पहिले 10 प्रश्न सॉल्व्ह केले, वाटल्यावर नाही नशीब वाईट आहे म्हटलं 100 पासून सुरू करूया, आणि उलटं सुरू केलं, अगेन तुम्ही मेथोडॉलॉजिकली काय करताय, चूक करत आहात. यूपीएससी प्रिलिमचा परत एकदा म्हणतो की सायकोलॉजिकल खूप मोठा हे खेळ आहे. जेव्हा तुम्ही सांगता पहिले 10 प्रश्न मला येत नाहीत आणि मागून सुरुवात करता, तुम्ही पेपरला सांगताय यू हॅव डिफिटेड मी, तुम्ही मला हरवलेलं आहे. जेव्हा लोक पेपर देत नाहीत तेव्हा पण काय असतं, सीसॅटच्या बाबतीत मेजर प्रॉब्लेम आहे की आपण पुढे ढकलतो पेपर देणं. ते झोन असतात ना आपला कम्फर्ट झोन, पेपर न देणं म्हणजे काय, मी ह्या झोनमध्येच आहे अजून, मला ह्याच्यातून बाहेरच पडायचं नाही. तुम्ही दिलेला आहे पेपर याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या कुठल्या झोनमध्ये आलात, फिअर झोन. कम्फर्ट झोन मधून बाहेर का पडत नाहीत लोक, कारण भीती असते पुढे जाऊन. कम्फर्ट झोन मधून बाहेर आलं तर फिअर झोन असतो. हा आता ह्या टेस्टमध्ये परफॉर्मन्स काय होणार आहे, माझी वाट लागू शकते, दॅट इज फिअर झोन. पण ह्या फिअर झोन मध्ये आल्यानंतरच पुढचा झोन येतो, तो कोणता असतो, लर्निंग झोन. इथं कितीही चांगलं वाटत असलं
तरीही तर लर्निंग नाहीये. लर्निंग कुठं सुरू होते? जेव्हा तुम्ही फिअर मधून बाहेर पडता आणि त्या लर्निंग झोन मधून नंतर ग्रोथ झोन असतो. सो माझ्या स्कोअरमध्ये वाढ कधी होईल? जेव्हा मी ही प्रोसेस सतत फॉलो करत राहीन. सो माझे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होत असतील त्या टेस्टमधून तर ती टेस्ट माझ्यासाठी चांगली. मी काय म्हणतो, राऊंड सिस्टीम आता तुमच्या त्या OMRच्या बाजूला मागे दिलं होतं की काय करायला पाहिजे, राऊंड वाईज अनालिसिस केला पाहिजे, सेक्शन वाईज अनालिसिस केलं पाहिजे. हे सगळे अनालिसिस सेक्शनल टेस्टमध्ये होत नाहीत, ते कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्येच करावे लागतं. सो मी टेस्टच्या आधी ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करेन आणि ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करायला ते आठवड्याभर मेहनत घेईन. टेस्टसाठी तो रेस्टलेसनेस असला पाहिजे ना की अरे हा हे चॅप्टर झाले नाही. दुसरं आणखी एक केलं पाहिजे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टच्या कंटेक्समध्ये. समजा आपली 26 मेला पेपर आहे, तर 24 आणि 25 मेला मी जे काही करणार आहे ते हा जो टेस्टचा दिवस ठरवलेला आहे त्याच्या आदल्या दिवशी पण मी करेन. म्हणजे समजा मी दर संडेला ठरवलेलं आहे की मी टेस्ट देणार आहे. आता शनिवारचा माझा एक सेशन असा असला पाहिजे किंवा शनिवारचा माझा एक दिवस असा असला पाहिजे की मी परीक्षेच्या आधी काय करत असेल ते करत जाईल. लाईक परीक्षेच्या आधी तुम्ही ठरवलं आर्ट अँड कल्चर सगळं वाचून काढतो, तर पर्सनली मला तर ते असं वाटतं की कुठलं आर्ट अँड कल्चर, कुठल्या देशाचं आणि काय, भीती वाटायला लागते. कुठलं टेम्पल, कुठलं म्युझिक काही समजत नाही, कारण तेव्हा प्रेशरमध्ये असतो. आपण काय करू शकतो, लक्ष्मीकांत घेऊन काही चॅप्टर त्यामधले स्कॅन करू शकतो. सो मी माझा संध्याकाळचा सेशन काय असेल त्या संडेच्या आधीचा सॅटर्डेचा मी पॉलिटी स्कॅन करेन, जेणेकरून जस्ट मला काय असेल ती रिसेंट मेमरी असेल ती मदत करेल आणि पटकन मी प्रश्न सोडवू शकतो. सो ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करताना आदल्या दिवशी टेस्टच्या काय करणार हे पण डिफाईन असेल. पण याच्यामध्ये तो सिरियसनेस असला पाहिजे की टाइम मी फॉलो करतोय, मी त्या वेळेतच देतोय. या बारक्या बारक्या गोष्टी जर केल्यात, त्या ॲटिट्यूडमध्ये आणल्यात की मला ही प्रोसेस सिरियसलीच करायची, देन आउटकम तो येईल. सो प्रोसेस सध्यासाठी ती महत्त्वाची आहे. आता मग टेस्ट झाल्यानंतर काय केलं पाहिजे, काय काय करायला पाहिजे टेस्ट नंतर? पोस्ट टेस्ट अनालिसिस. याच्याबद्दल आपण आधीच्या टेस्टमध्ये बोललोय, पण सेक्शनल टेस्टपेक्षा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये ते जास्त चांगलं होतं. सो काय करायला पाहिजे पोस्ट टेस्ट अनालिसिस जेव्हा मी म्हणतोय, तुम्हाला जे दिलेलं आहे आधी चेक केला आपण पेपर, माझी राऊंड वाईज ॲक्युरसी बघितली. फर्स्ट राऊंडला मी किती अटेम्प्ट केले होते, त्यातले किती राईट आणि इनकरेक्ट आले. सेकंड काय असेल, सेक्शन वाईज इन ॲक्युरसी असेल. आत्ता तुमच्या केसमध्ये ज्यावेळेला पेपर सॉल्व्ह करताय, दिस स्टेप इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. राऊंड वाईज ॲक्युरसी मला एक्झॅक्टली माझी माहीत असायला पाहिजे. मी फर्स्ट राऊंडला किती क्वेश्चन अटेम्प्ट करतोय आणि किती बरोबर येत आहेत, सेकंड राऊंडला किती अटेम्प्ट करतोय आणि किती बरोबर येत आहेत, थर्ड राऊंडला किती बरोबर अटेम्प्ट करतोय आणि किती येत आहेत. हे मॅथ्स आहे आणि प्रिलिममध्ये मॅथ्स वर्क होतं. मला एक्झॅक्ट म्हणजे माहीत पाहिजे ना की किती प्रश्न बरोबर आले, किती चुकले, की आकडा येतो एक तो प्रिलिमचा पास होण्याचा. हे माझ्या डोक्यात वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन सतत फिक्स असले पाहिजेत. मला माहितच नाही मी अटेम्प्ट किती करतोय आणि त्यातून बरोबर किती येणार, इनकरेक्ट किती येणार, माझी ॲक्युरसीची लेवल किती आहे. हे जितकं आत्ता मॅथ स्ट्रॉंग कराल तेवढं नंतर आपली अटेम्प्टची रेंज ठरवणं सोपं जातं परीक्षेच्या आधी. सो फर्स्ट राऊंडची ॲक्युरसी ही ऑलमोस्ट 100% असली पाहिजे. एखादा प्रश्न चुकून चुकला तर पण ही ॲक्युरसी 100%च असली पाहिजे. लाईक म्हणजे या पेपरमध्ये मला पिक करायचं झालं फर्स्ट राऊंडचा क्वेश्चन, तर फर्स्ट पेजवरती मी एकही फर्स्ट राऊंडला सॉल्व्ह करणार नाही. जरी मला त्यातले 2-3 प्रश्न येत असले तरी सॉल्व्ह करणार नाही. पण फिफ्थ क्वेश्चन जर रिसेंटली मी न्यूजपेपर वाचत असेल आणि एक्झॅक्टली मला माहीत असेल काय होतं आन्सर फिफ्थ क्वेश्चनचं, काय होतं डी ULFA. आता रिसेंटली होतं, जर मी वाचलेलं असेल तर तो माझ्यासाठी काय असेल फर्स्ट राऊंडचा आणि विदिन काही सेकंद अटेम्प्ट करण्यासारखा प्रश्न होता. पण मी वाचलेलं नसेल तर परत एकदा तो काय असणार आहे नंतर. आत्ता मी त्याच्यावर काही प्रोसेसिंग करू शकत नाही. ओके, क्वेश्चन नंबर 6 किती लोकांनी फर्स्ट राऊंडमध्ये सॉल्व्ह केलेला आहे? ओके, प्रतीक काय आन्सर आहे? सी.
एकदम डेफिनेटली माहित होतं ज्या लोकांनी हे केले की 1919चा ऍक्ट नाहीये, बेसिकली इट इज 1935चा ऍक्ट. काय केलं भूषण इथे? चुकला. काय केलं? दोन्ही बरोबर केले का? बर. अरे काय केलं? सोडवलं नव्हतं का? कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफाईज दॅट 6 months शुड नॉट लॅप्स बिटवीन 2 पार्लमेंटरी सेशन्स. हे माहित होतं का? माहित होतं? ओके. कोणी हा प्रश्न फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही सॉल्व्ह केला पण सेकंड अँड थर्ड मध्ये केला? ओके. प्रांजल काय आन्सर लिहिलं होतं? ओके. काय विचार केला होता? फर्स्ट राऊंडला का नाही सॉल्व्ह केला? ओके. पेपर बघू तुझा. ओके. आणखी कोणी हा फर्स्ट राऊंडला सॉल्व्ह केला नाही? क्वेश्चन पेपर बरोबर आले? आणखी फर्स्ट राऊंडला सॉल्व्ह केला होता? ओके. आला का बरोबर? ओके. सी ज्यांनी हा क्वेश्चन फर्स्ट राऊंडला सॉल्व्ह केलेला नाहीये तर ऑलमोस्ट सगळ्यांना फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट हे माहीत असणार आहे की 6 महिन्यापेक्षा तो जास्त पिरियड नसायला पाहिजे. द डाऊट वॉज रिलेटेड टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 आहे की नाही. आता तुम्ही ज्यांनी प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे, जर फर्स्ट राऊंडमध्ये काय करायला पाहिजे, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919ला सर्कल करून क्वेश्चन मार्क करून ठेवलं पाहिजे. सो डाऊट इज रिलेटेड टू दॅट ओनली. म्हणजे मी सेकंड राऊंडला ज्यावेळेला येईन त्यावेळेला तेवढंच बघणार आहे, परत हे एवढं सगळं वाचत बसणार नाहीये. याचा क्लिअर आयडिया तुमच्याकडे फर्स्ट राऊंडला असली पाहिजे. म्हणजे हे जर मी करत नसेल तर मग राऊंडचा काही फायदाच नाही. हे एक लक्षात घ्या. राऊंड सिस्टीम कधी वर्क होते? ज्या वेळेला तुम्ही स्वतःची अशी मेथडॉलॉजी डेव्हलप करता की ज्याने सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड काय होईल तुमचे सिम्प्लिफाय होतील. मी जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1990 किंवा ज्यांना पण माहित नसेल, समजा आपण असं कन्सिडर करूया की मला माहितच नाही पण यातलं काय चुकीचं असू शकतं, 1919 चुकीचं असू शकतं, तर तिथं मी जस्ट काय केलं, क्वेश्चन मार्क फुटफोर्थ करून ठेवला, तर ती राऊंड सिस्टीम बरोबर चालली. त्यामुळे तुमचे स्वच्छ भारतचे मार्क नाहीत बघा पेपरमध्ये. तुमचा एक्झामिनर काही म्हणो काय निर्लज्ज व्हायचं आहे त्या 2 तासामध्ये. सी तुमच्या एक्झामिनरला तुमच्या एक्झामशी काही घेणं देणं नसतं. त्यांना तेवढा तो सिरियसनेस नसतो. तुमच्या लेवलला ते डील करायचं, पण त्यांना उत्तर देणं, त्यांच्याशी बोलणं असले प्रकार काही न करता ते स्वच्छ भारत बिरत करत बसायचं नाही. तिथं तुमचा पेपर नंतर कधीच कोणी स्कॅन करू नये अशा लायकीचा असला पाहिजे. म्हणजे तू इतका घाणेरडा झाला पाहिजे पेपरमध्येच की बाबा हा पेपर तर स्कॅन करण्याच्या लायकीचा नाही असं झालं. आपल्याला काही नंतर सोशल सर्व्हिस करायची का, ह्या चॅनलवरती माझा पेपर जावा आणि मी अजरामर हो UPSCच्या सर्कलमध्ये माझ्या पेपर थ्रू, तर असं काही करायचं नाही आपल्याला. सो सिम्प्लिफाय केलं पाहिजे तरच ती राऊंड सिस्टीम वर्क होईल. 7th क्वेश्चन जर मला डायरेक्टली आठवत असेल, कारण डायरेक्टली स्टेटमेंट आहे आपल्या बुकमधलं, काय आन्सर आहे त्याचं? सबस्टँटिव्ह मोशन. आठवत असेल, माहीत असेल तर फर्स्ट राऊंडचा क्वेश्चन होता. देन 9th क्वेश्चन जर मला माहीत असेल, श्यामजी कृष्ण वर्मा, अगेन वेल नोन मॉडर्न इंडियामधली फिगर आहे, माहीत असणं अपेक्षित आहे मॉडर्न इंडिया केलेलं असेल तर. किंवा सिक्युलरिझम अँड फेडरलिझम बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोणी सांगितलंय? व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, प्रिएम्बलचा क्वेश्चन. हे क्वेश्चन काय आहेत? लार्जली माझे फर्स्ट राऊंडचे क्वेश्चन आहेत. तर हे आयडेंटिफाय करता आले पाहिजेत की माझे फर्स्ट राऊंडचे क्वेश्चन बरोबर आलेत का. सी इथं मी म्हणतोय ना 100% ॲक्युरसी का पाहिजे. ॲट द एंड तुम्ही जो हात समजा मी म्हटलं की किती वेळात झाला फर्स्ट राऊंड, किती मिनिटात झाला, हे पण थोडंसं लिहून ठेवलं पाहिजे सुरुवातीच्या स्टेजला किती वेळात होतं. समजा 1 आवरमध्ये झाला और काहींच्या केसमध्ये 55 मिनिटमध्ये झाला आणि मी अटेम्प्ट किती केलेत, किती झालेत आज फर्स्ट राऊंडला? 42. अजून 20, 30, अजून 36.
सी हा तुमचा नंबर किती आहे तो मॅटर करत नाही, पण हा आकडा पुढचा 84 आहे का, 40 आहे का, 60 आहे का, 70 आहे का, तो मॅटर करतो. म्हणजे जर तुम्ही म्हणत मी 20च सॉल्व्ह केलेत, 40 मार्क आलेत का, म्हणजे 55 मिनिटं संपल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये मला माहित पाहिजे की सी तू 40 या मार्क्स वरती आहेस. आणि मला माझी ॲक्युरसीच माहित नाही, अरे 40 वर आहे की 20 वरती आहे हेच माहित नसेल तर अगेन पुढचे राऊंड वर्क नाही होणार. आपण काय बोलतोय, अगेन पुढे प्रोबॅबिलिटी वर्क होणार आहे. 50%, 60%, 2/3 बरोबर येऊ शकतात. सो इथे जर तू 42 सोल्व केलेस तर हा 84 येतोय का, हा माझा कन्सर्न आहे. आता इथे हायर रेंज आहे थोडीशी, त्यामुळे मी असं म्हणू शकतो -2 ऍक्सेप्ट करू शकतो और -3 ऍक्सेप्ट करू शकतो, जेणेकरून ॲट द एंड 76 मार्क्स. म्हणजे पुढे जाऊन किती रिस्क घ्यायची आहे, पेपरची डिफिकल्टी किती आहे, एवढं सगळं मला कळतं. या फर्स्ट राऊंडला जर प्रश्न जास्त चुकत असतील तर याचा अर्थ डिसिजन मेकिंगच चुकतं, किंवा स्वतःचा अभ्यास काय झालाय आणि काय बाकी आहे हेच तुम्हाला माहित नाही. याचं साधं लॉजिक काय आहे की मी काय केले हेच मला माहित नाही, मी कन्फ्यूज आहे की हा माझा मी केलेल्यातला प्रश्न आहे की नाही. सो बेसिकली इथे डिसिजन मेकिंग प्रॉपर असली पाहिजे की हे मी केलेल्यातले प्रश्न आहेत किंवा ह्याच्याबद्दल मला ॲब्सोल्यूट कंट्रोल आहे. ॲब्सोल्यूट म्हणजे 100% खात्री आहे. हा जर मला असं वाटतंय अरे हे असावं तर तो सेकंड थर्ड राऊंडचा प्रश्न आहे. वाटतंय वगैरे तर ते काय घेतले पाहिजेत, नंतर घेतले पाहिजे. देन सेकंड राऊंड जर चुकत असतील, तिथे प्रश्न जास्त रॉंग येत असतील तर कदाचित तुमची रिव्हिजन कमी पडत आहे. काय होतं, हा रिव्हिजनचा प्रॉब्लेम असतो जर सेकंड राऊंडमध्ये प्रश्न चुकत असतील. आणि दुसरं कदाचित सोर्सचा प्रॉब्लेम आहे, जो लार्जली नसतो. जर सोर्स नीट चांगला वाचलेला असेल तर ते सुटतात, पण सेकंड राऊंडमध्ये कारण काय होतंय, सेकंड राऊंडचे प्रश्न एक इन्फॉर्मेशन इनएडिक्वेट पडते आणि मी प्रश्न सॉल्व्ह करायला कमी पडतो असं असतो. सो तिथे आयदर इन्फॉर्मेशन कमी पडते माझ्या सोर्समधून, और मी ती रिवाइजच नाही केलेला सोर्स, म्हणून त्या सोर्समध्ये आहे तेच मला माहीत नाही. थर्ड राऊंडची ॲक्युरसी परत एकदा बघितली पाहिजे. आणि थर्ड राऊंडच्या बाबतीत पर्टिक्युलरली मी एक सांगेन की थर्ड राऊंडला सेक्शन वाईज पण ॲक्युरसी चेक करा. म्हणजे काय काय याचा अर्थ होतो, थर्ड राऊंडला सेक्शन वाईज पण चेक करणं. म्हणजे थर्ड राऊंडला समजा मी 15 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि त्यातले 5 पॉलिटीचे आहेत, 5 जॉग्राफीचे आहेत आणि 5 कल्चरचे आहेत. तर ह्या थर्ड राऊंडमध्ये ह्या सेक्शन वाईज माझी किती ॲक्युरसी आली हे बघितलं पाहिजे. जर कल्चरमध्ये थर्ड राऊंडमध्ये माझे जास्त चुकत आहेत तर UPSC मध्ये 26 तारखेला थर्ड राऊंडचा प्रश्न आहे कल्चरचा आहे, बघण्यापेक्षा मी दुसरा प्रश्न बघेन. येतं ह्या सगळ्याच्या ॲक्युरसीचं काय आहे, मला तिथं इन्फॉर्म डिसिजन घ्यायचं आहे. जॉग्राफी नाही इथंच बरोबर माझी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडची ॲक्युरसी माझी जॉग्राफीची वाईट आहे. आता पॉलिटीची माझी ॲक्युरसी थर्ड राऊंडची बेटर आहे. सी का, कारण पॉलिटीचं क्युम्युलेटिव्ह नॉलेज माझं चांगलं आहे, मी कुठेतरी वाचलेलं आहे आणि ते मला थर्ड राऊंडला वर्क होतं आणि आठवतं आणि मी प्रश्न सॉल्व्ह करतोय. सो याचा पण सेन्स असला पाहिजे. सेक्शन वाईज तुमची राऊंडमध्ये ॲक्युरसी काय असेल आहे ती बघितली पाहिजे. आलंय का लक्षात? थर्ड राऊंडला ॲक्युरसी आत्ताच्या केसमध्ये थोडीशी हायर आपण ठेवा म्हणतोय अटेम्प्ट तुमचा, नंतर तो आपण रॅशनलाइज करू शकतो. बट हायर ठेवताना थर्ड राऊंडमध्ये किती पॉझिटिव्हमध्ये गेलो किती निगेटिव्हमध्ये गेलो हे थोडंसं चेक केलं पाहिजे. येतंय लक्षात? एकदा तुम्हाला लक्षात आलं की अरे, आणि आणखी एक करायला पाहिजे, प्रत्येक पेपर नंतर 5 असे क्वेश्चन आयडेंटिफाय केले पाहिजेत जे आत्ताच्या माझ्या प्रिपरेशनच्या लेवलला मी बरोबर काढू शकलो असतो. मग ॲडिशनल वाचण्याची गरज नव्हती, मला माहीत आहे इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे, त्याच्या बेसिसवरती 5 प्रश्न मी आणखी आयडेंटिफाय करू शकलो असतो किंवा बरोबर सॉल्व्ह करू शकलो असतो, ते आयडेंटिफाय केले पाहिजे. परत 5 असे क्वेश्चन आयडेंटिफाय केले पाहिजेत की जे सोडवायला नाही पाहिजे होते, उगाच सोडवले. सी प्रत्येक पेपर नंतर हे 10 प्रश्न जरी तुम्ही आयडेंटिफाय केले, स्कोअरमध्ये किती फरक दिसतो. 5 प्रश्न जे बरोबर काढले पाहिजे होते, ॲटलिस्ट 10 मार्क्स, मी निगेटिव्हची तर पकडतच नाही, ॲटलिस्ट 10 मार्क्स. आणि इथे परत एकदा ऑलमोस्ट 4 मार्क्स. सो 14-15 मार्क्सचा फरक फक्त मी
माझ्या आत्ताच्या प्रिपरेशनच्या लेवलला 5 कोणते असे चुकवले आणि असे कोणते 5 सोडवले जे सोडवायला नाही पाहिजे होते ते बघितले पाहिजे. लाईक या पेपरमध्ये असा कोणता होता की जो स्ट्राईक आउट म्हणतो आपण त्याला, की काट मारून टाकली पाहिजे होती. असा कोणता प्रश्न आहे का की जिथे आपल्याला काहीच आयडिया नाही त्यामुळे सोडून द्यायला पाहिजे होतं? 46 सोडवायला पाहिजे होता. 45 सोडवायला पाहिजे होता. ओके, जस्ट मला नोट डाऊन करून ठेवूया, आपण बघूया त्यातले कोण. 45, 46, 35. किती? 59. 20 ना? 87, 60, 60, 80 झालं ना? 87, 64 अजून 67 आला. 55 63 ओके. अजून 90, 94 ना? अजून झाले 1, 2, 3, 12 झाले. आता स्ट्राईक आउट म्हणजे काय? सी लाईक दिस. ह्या प्रश्नात मी 2 काट मारलेत. म्हणजे काय? थर्ड राऊंड नंतर जर मला वेळ मिळाला आणि मोस्ट ऑफ द टाइम तो प्रिलिम संपल्यानंतर असतो, तर मी हा प्रश्न वाचेन. कारण आत्ता एक्झाम हॉलमध्ये मी काही करू शकत नाही. किंवा 87 ला मी एक स्ट्राईक आउट केलेला आहे, 2 काट. Chandimangal, a 17th century text was composed by. At max I can eliminate तुकाराम. बरोबर? पण तेवढी पण कॉन्फिडन्स नाही ना की तुकारामाबद्दल पण मला तेवढं माहिती आहे का? 20. किती लोकांनी सॉल्व केला हा प्रश्न? ओके, बरोबर आलाय. किती लोकांनी नाही सॉल्व केला? स्ट्राईक आउट केला होता? केला होता, आलाय बरोबर. ओके. ज्यांनी सोडून दिला, काहीच आयडिया नव्हती डिमेन्शिया बद्दल, सोडून दिला, काहीच आयडिया नव्हती. ओके, द फर्स्ट स्टेटमेंट अगेन आपण कन्सिडर करू का? मला पण नाही माहिती डिमेन्शिया म्हणजे काय. हे ऍक्च्युली प्रिवेलिंग हे आहेत बघा. आता तुमच्या एक्झामिनरच्या पर्स्पेक्टिव्हने बघा, तो कोणते क्वेश्चन पिक करेल, ते कोणते क्वेश्चन पिक करेल. म्हातारपणाकडे चाललेले आहेत ते.
तर त्यांना जे कन्सर्न आहेत ते पेपरमध्ये तुमच्यासमोर टाकतील. इट इज यूज टू डिस्क्राईब अ सेट ऑफ कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट्स दॅट सिग्निफिकंटली इंटरफेअर विथ इंडिव्हिज्युअल्स ॲबिलिटी टू परफॉर्म डेली ॲक्टिव्हिटीज. काय आहे? कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट्स आहेत दॅट सिग्निफिकंटली इंटरफेअर विथ द इंडिव्हिज्युअल्स ॲबिलिटी टू परफॉर्म डेली ॲक्टिव्हिटीज. साध्या साध्या डेली ॲक्टिव्हिटी मला करता येत नाही कारण माझ्या कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज काय झालेल्या आहेत? इम्पेअर्ड झालेल्या आहेत. इट इज वन ऑफ द मेजर रिझन फॉर डिसेबिलिटी अँड डिपेंडन्स अमॉंग द यंगर पॉप्युलेशन. सी, आता आपण असं ॲझ्युम करूया की मला नाही माहिती आहे, पण अगेन एक्झामिनरच्या शूजमध्ये जाऊन विचार केला, कुठे चुकवू शकतात किंवा इथे कुठे काहीतरी आपण म्हणू फिशी आहे, काहीतरी चुकीचं असू शकतं. मी फर्स्ट राऊंडला हा क्वेश्चन जस्ट वाचला कारण मला माहिती म्हणून आपण पुढे गेलो. सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला जेव्हा विचार करतो तेव्हा मी बघेन की कुठे प्रॉब्लेमॅटिक आहे. वन ऑफ द मेजर रिझन फॉर डिसेबिलिटी अँड डिपेंडन्स अमॉंग द यंगर पॉप्युलेशन. इट इज नॉट यंगर पॉप्युलेशन. काय आहे बेसिकली ते? एज्ड पॉप्युलेशन और एल्डरली पॉप्युलेशन. असं नाही वाटलं का वाचताना ऋतिक? का बरं? काय केलं होतं आर्यन? आलं होतं बरोबर? काय केलं होतं? सोडून दिलं होतं? सोडला होता? चुकला होता? आणखी आकाश काय केलं होता? सोडला होता? आला होता बरोबर? काय विचार केला होता बरोबर करण्यासाठी? ओके. ज्याला माहीत नव्हतं पण बरोबर काढलं असं कोणी आहे का? जय माता दी वर्ग झालंय असं कोणी आहे का? भूषण, चुकला प्रश्न? काय केलं रोहन? का बरं तुला असं वाटलं यंगर पॉप्युलेशन मध्ये दिसत नाही? बर, आता 2-3 गोष्टी आहेत अशा प्रश्नांपर्यंत जाणं. जनरल अवेअरनेस, न्यूजपेपरमध्ये वगैरे सारख्या गोष्टी येत राहतात. तो हा आपण बोलूया त्याच्यावरती. संडेची जी हे असते ना इंडियन एक्सप्रेसची, त्याचा लास्ट पेज ना हेल्थ रिलेटेड न्यूजचं असतं. म्हणजे ते असं वाटतं की फिटनेस रिलेटेड आर्टिकल्स आहेत की जनरल अवेअरनेस रिलेटेड आर्टिकल आहेत, पण ते वाचले पाहिजेत. सी, त्याच्यातून प्रश्न पिक करताना दिसत आहेत किंवा जो आपण डिसीज वगैरे बघितले, तो पॉम्पे डिसीज वगैरे आला होता याच्यामध्ये. सो हेल्थ रिलेटेड प्रश्न वाढताना दिसत आहेत. लास्ट इयर पण ते आपण काही प्रश्न बघितले ते प्रिलिम बॅचला की जे मेडिकल नॉलेज ॲक्च्युली लागतं त्या प्रश्नांमध्ये. तो ह्याचा प्रश्न होता जननी सुरक्षाचा किंवा कोणता ॲनिमिया मुक्त भारतचा. तर तुम्हाला तिथं ते माहीत पाहिजे की बेसिकली ते मेडिकलचं तर थोडा तो अवेअरनेस लागेल. तो एक सोर्सपर्यंत कसं जायचं अशा प्रश्नांच्या, तो जनरल अवेअरनेस लागेल. तुम्हाला कितीही कोणी सांगो, न्यूजपेपर स्कॅन तरी रोजच्या रोज केला पाहिजे. जे नेचर आहे प्रिलिमचं, तुम्हाला सीसॅट क्लिअर करायचं आहे, तुम्हाला प्रिलिमचा GS क्लिअर करायचं आहे, न्यूजपेपर आणि तो कधीही करता येतो, आजपासून सुरू केला तरी चालतो. एक न्यूजपेपर स्कॅन केला पाहिजे, 1 तास त्याला दिला, मॅक्झिमम 1 तास तरी खूप आहे, पण तो स्कॅन केला पाहिजे, मिस नाही केला पाहिजे न्यूजपेपर. दुसरं, आता याच्यामध्ये फक्त मला काय विचार करायचा होता की एंगर असेल का नाही, पण अगेन मी प्रोसेस काय हे होते ते सांगतो. ज्या वेळेला मी फर्स्ट स्टेटमेंट वाचतोय मला काही फार त्यात प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही. सेकंड स्टेटमेंट वाचताना अशा प्रकारच्या याच्यामध्ये इट इज वन ऑफ द मेजर रिझन फॉर डिसेबिलिटी अँड डिपेंडन्स, आपण रिलॅक्स होतो. याच्या पुढे काहीतरी चुकीचं असेल असं आपण ॲज्युमच करत नाही. तर त्यामुळे याच्याबद्दल थोडीशी आयडिया असली पाहिजे होती. पण सी, फर्स्ट जर स्टेटमेंट तुम्हाला वाटते बरोबर आहे तर हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, कारण 50-50% चान्स आहे. सो मी हा स्ट्राईक आउटमध्ये घेत नाही, कारण याच्यामध्ये ॲटलिस्ट तुम्ही 50% चान्स जनरेट करू शकत होते. फर्स्ट स्टेटमेंट रिलेटिव्हली मला वाटतं की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक असं काही नाही आहे. 35, त्याच्या आधी 33 कोणी सांगितलं नाही, बट 33 वॉज वन ऑफ द क्वेश्चन जो स्ट्राईक आउट करायला पाहिजे होता. सी, त्याच्यात लॉजिक काही वर्क होत नाहीये. हायर द नंबर ऑफ इलेक्टिव्ह असेंब्ली सीट्स, हायर इज द व्हॅल्यू. The value of vote of each MLA of Madhya Pradesh is greater than that of Kerala. The value of vote of each MLA of Pondicherry is greater than.
एक्झाम हॉलमध्ये तुम्ही कितीही काही करा, याच्यामध्ये काहीच लॉजिक तुम्ही जनरेट करू शकत नाही. वेळ खातो हा प्रश्न. त्यापेक्षा इथे मी स्ट्राईक आउट करेन आणि तो वेळ दुसऱ्या प्रश्नांना वापरेन. येते लक्षात? देन क्वेश्चन नंबर 35. ओके, हा एक असा क्वेश्चन आहे जो सॉल्व्ह करायला पाहिजे होता. किती लोकांनी केलाय सॉल्व्ह? केलाय केलाय कोणी सोडव म्हणजे हा हे केला होता, स्ट्राईक केला होता का? प्रतीक्षा, काहीच आयडिया नव्हती. ओके, अजून सोडून दिला का बरं? सोडवलं? बेगम, रोकिया, शेकावत, हुसेन नव्हत्या ओळखीच्या? किती लोकांना ह्या सी ऑप्शन माहीत आहेत? किती लोकांना ह्या सी ऑप्शन माहीत आहेत? नाही माहिती? प्रेरणा, कसं काय माहिती? ऐकलेलं आहे. आर्यन, माहिती आहेत? NCERT. कितवीची NCERT? 7th NCERT पॉलिटी. कोहम कोणीच नाही असा विचार करून पहिल्यापासून बऱ्याच गोष्टी सुरू केल्या पाहिजेत. म्हणजे मी काहीतरी आहे असं वाटत असेल तर ह्या 6वी 7वीच्या NCERT चांगल्या केल्या पाहिजे. सी आणि त्याची मल्टिपल युटिलिटी आहे. म्हणजे ती जी स्टोरी आहे ना 7th NCERT मध्ये, अगेन त्याचा मेन्सच्या दृष्टीने विचार करा, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही एसे मध्ये वापरू शकता. आता तुम्ही NCERT किंवा बेसिक मटेरियल मधलंच वाचलंय आणि प्रिलिमचे प्रश्न सॉल्व्ह करताय, हे जमतं. म्हणजे 11th NCERTचा फर्स्ट चॅप्टर इकॉनॉमीचा, त्याच्यात एक बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये बर्नियरचं एक डिस्क्रिप्शन दिले रिलेटेड टू 17th century इंडिया. तो म्हणतो हा इजिप्तपेक्षा मोठा आहे, फ्लरिशिंग ॲग्रिकल्चर आहे, बरंच डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि 2018 मध्ये UPSC मला विचारते, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायमंड मर्चंट विच विजिटेड इंडिया. आता ह्याचं उत्तर 12th NCERT मध्ये आहे, नवीन NCERT मध्ये आहे. पण समजा मी नाहीच वाचली ती, पण मी 11th बेसिक NCERT वाचले, जे वाचणं मस्ट आहे. तर डायमंड मर्चंट शेतीबद्दल काय पिकते याच्याबद्दल बोल, एक पॅरेग्राफ पूर्ण दिलाय आणि त्याच्यात एकदा पण डायमंडचा रेफरन्स नाही. याचा अर्थ काय? बर्नियर इज नॉट द आन्सर. अगेन रोकिया, शेकावत माझ्या 7th NCERT मध्ये आले, त्यांची स्टोरी मी वाचले, ही ते त्या आन्सर नाहीयेत, एवढं तरी मला कळलं पाहिजे. सो विकाजी कामांबद्दल पण आपल्याला लार्जली माहीत असतं, त्या एक इलिमिनेट करण्यासारख्या होत्या. रोकिया, शेकावत ह्या पण इलिमिनेट करण्यासारख्या होत्या. सो 2 इलिमिनेट होत आहेत, 50% चान्स आहे. सॉल्व्ह केला पाहिजे होता. ज्यांनी सॉल्व्ह केलाय बरोबर आलाय. माहीत होतं का? माहीत होतं. मातंगी हजरा इम्पॉर्टंट फिगर आहेत, माहीत असल्या पाहिजे. हां, न्यूजमध्ये होत्या. अजून न्यूजपेपरमध्ये वाचलं. ओके, सो आत्तापर्यंत मी 33 पॉईंट केले. तुम्ही सांगितलेलं 20 आणि 35 सुद्धा मला वाटत नाही की तो स्ट्राईक आउट करायला पाहिजे, सॉल्व्ह केलं पाहिजे होतं. अजून आता 45. ओके, प्रतीक तू म्हटलं होतं ना, असे 2-3 प्रश्न आहेत बघा. हाऊ मेनी ऑफ द अबव ॲप्लिकेशन. एक, जर तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नसेल, डोकं घाण ठेवायचं आणि ऑल ऑफ द अबव आन्सर लिहायचं. अजून एक प्रश्न होता असाच, काय होतं? नाही, मायक्रो फायनान्स ठीक आहे, म्हणजे तिथं आपल्याला माहीत असतं. असं सायन्स टेक किंवा याचा प्रश्न की काय काय करता येऊ शकतं. हा किती? 70
ओके 72. अशा प्रश्नांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा कोबाल्ट काय, निकेल काय, हे काय, ऑल ऑफ द अबो. आता ही स्कीम यूपीएससी बंद करत चाललेलं असलं तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करतोय की हे केलं पाहिजे. म्हणजे हा पण अटेम आहे ना, एकदा वाचून घ्यायचं की काय दिले त्याच्यामध्ये. बाय फिनॉल ए नाही माहिती मला, बरोबर. वरचं कोटिंग मटेरियल फॉर फूड अँड बेवरेजेस, कॅन्स इन द पॅकेजिंग इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल कंपोनंट. असा कोणता ऑप्शन आहे का खूपच एकदमच प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे चंद्राला कोटिंग करणं असं काहीतरी दिलंय का, की सूर्याला कोटिंग करणं असं काही दिलेलं नाही ना, म्हणजे खूपच इम्पॉसिबल अशी काही गोष्ट दिली आहे का, नाही. सो उगाच आपलं डोकं लावायचं नाही. त्यांनी बघा, त्यांनी एकदा यूपीएससीने विचारलं बेन्झिन पोल्युशन कशामुळे होतं, आणि आन्सर की देताना वेगळं काहीतरी दिलं. आत्ता पण जर तो प्रश्न विचारला ना, मी ऑल ऑफ द अबव आन्सर लिहिन. एक, माझे त्यातून सेकंद वाचतात, माझा वेळ वाचतोय, तो वेळ मी दुसरीकडे वाचू शकतो. आणि समजा असे 3 प्रश्न असतील तर मोस्ट प्रॉबेबली 2 माझे बरोबर येतील, किंवा जरी 1 बरोबर आला तरी ते नलिफाय होतं. सो त्याच्यामुळे कुठे माझा वेळ इन्व्हेस्ट करायचा आणि कुठे नाही हे पेपरमध्ये तुम्हाला क्लिअर माहीत असलं पाहिजे. सो 2 प्रश्न तसे होते, दोन्हीची उत्तर तुम्ही बघितलेत तर काय होते, ऑल ऑफ द अबव होते. सो हा प्रश्न तर डेफिनेट, हा माझा तर आवडता प्रश्न. म्हणजे पहिल्या राऊंडला नाही सोडवायचा मुद्दाम उगाच की ऑल ऑफ द अबव द्यायचं, मग ती काय ॲक्युरेसी नाही आहे आपली. हा असेल सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला, पण मग त्याच्या बाजूला मी काय करून ठेवलं, हा एक डॉट करून ठेवलं की हे मला आन्सर मारायचं आहे. सो 45 तर नाहीच, 46 पण अटेम्प्ट करायला पाहिजे होतं. जर जस्ट आयडिया असेल प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन बद्दल. काय केलं होतं आर्यन, का सोडला होता प्रश्न, आयडिया नव्हती. बरं, इंग्लिश माहिती आहे तुला, इंग्लिश माहिती आहे. आता आपण इंग्लिश माहिती आहे असं समजून लक्षात घेऊया की काय असेल. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्क कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता ह्याच्यातून पण मला कळत नाही, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन हे शब्द मला असे फ्रॅगमेंटेड कळत आहेत, पण ओव्हरऑल ते कशा रिलेटेड असेल मला काही कळत नाही. द PCA norm is supervisory tool and is imposed when the bank breaches certain regulatory thresholds. तर ह्या स्टेटमेंट समजा मी फेस व्हॅल्यूवरती असं कन्सिडर केलं की दिस स्टेटमेंट इज करेक्ट, तर याचा अर्थ काय, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन कुणावरती घेतली जाते, बँकेवरती घेतली जाते. इट इज इम्पोज ड्यू टू हाय नेट NPA अँड निगेटिव्ह रिटर्न ऑफ ॲसेट. अँड थर्ड स्टेटमेंट, PCA फ्रेमवर्क इज नॉट ॲप्लिकेबल टू डिपॉझिट टेकिंग NBFC. थर्ड स्टेटमेंट जाऊ द्या, पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट वाचून मला काय वाटतं, जस्ट मला बँकिंग सिस्टीम मधले प्रॉब्लेम माहीत असतील की देर इज अ हाय NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा प्रॉब्लेम आहे, तर पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट लॉजिकली करेक्ट वाटतं. आणि त्यात एक्सक्लूड करण्यासारखं असं काही नाही आहे की हे एकदमच चुकीचं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट फॉर्म करण्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही. सो मी फर्स्ट अँड सेकंड जर करेक्ट कन्सिडर केलं तर ओनली 1 आणि नन हे ऑप्शन तरी इलिमिनेट होते. अगेन 50% चान्सेस देर. द PCA फ्रेमवर्क इज नॉट ॲप्लिकेबल टू डिपॉझिट टेकिंग NBFC. सी हे सगळं का करतायत बरं RBI, बँकामध्ये हा NPAचा क्रायसिस होऊ नये कशासाठी करतोय, कारण डिपॉझिट जे आहेत ते सेफ राहावेत. लोकांनी जो पैसा, कारण लोकांचा बँकिंग सिस्टीमवरचा विश्वास उडाला तर ते डिपॉझिट काय करतील, बाहेर काढून घेतील. सो डिपॉझिट टेकिंग NBFCला हा फ्रेमवर्क का नसेल असा विचार तिथं करायला पाहिजे होता एक्झामला हॉलमध्ये. सो तो असला पाहिजे. सो ओनली 2 इज दी करेक्ट आन्सर. सो इथे फार माहीत नाही, जस्ट सुपरफिशियल नॉलेज असेल तरी पण हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासारखा होता. हा तर नाहीयेच, आणि पुढे जाऊन जेव्हा तुमचा अभ्यास वाढेल तर हा स्किप करण्यासारखा नव्हता. 55. ओके, हा एक MPSC सारखा प्रश्न मुद्दाम टाकला होता. असे MPSC प्रश्न विचारते, ह्याच्यापेक्षा डिटेलमध्ये 5 इयर प्लॅनमध्ये विचारते, बट 5 इयर प्लॅन केले पाहिजेत चांगले. एखाद्या MPSCचा सोर्स पकडून जरी केले तरी केले पाहिजेत. एक रिझन त्याचं, पोस्ट इंडिपेंडन्सची क्रोनॉलॉजी आपल्याला माहीत नसते की पोस्ट इंडिपेंडन्स पिरियडमध्ये नक्की काय झालं हेच मला माहीत नसतं. शास्त्रींचा प्रश्न होता, आलाय का बरोबर, ओके, ते शास्त्री आहेत. सो मिनिमम नीड्स कुठल्या 5 इयर प्लॅनमध्ये आलं होतं,
5th 5 year प्लॅन. आधी गव्हर्नमेंटला वाटायचं की पॉवर्टी एलिव्हेशन करायचे, वी विल जस्ट प्रमोट ग्रोथ. पण नंतर लक्षात आलं की नाही, आणखी 2 अप्रोचची गरज आहे, टार्गेटेड अँटी पॉवर्टी मेजर आणि फुलफिलिंग मिनिमम नीड्स. सो 3 अप्रोचवरती बिल्ड होता आपला अँटी पॉवर्टी प्रोग्राम. हा प्रश्न फॅक्च्युअल होता. अगेन जर नसेल काही आयडिया तो सोडून देण्यासारखा होता. इथं मी ॲक्सेप्ट करतो की तसा प्रश्न होता, पण पर्पज काय होता प्रश्न सेट करण्याचा, की 5 year प्लॅन रिलेटेड मेजर गोष्टी आहेत त्या माहीत असल्या पाहिजेत. सो 55 59. ओके, इथे जरा हे झालं होतं की बी आणि डी दोन्ही जे आहेत त्या इनकरेक्ट पेअर आहेत. आता हा प्रश्न कुठून सोर्स काय यायचा, 6th NCERT. सो अशा काही गोष्टी आहेत की ज्या कंट्रोल असल्याच पाहिजेत. त्याच्यामधली एक आहे 6th NCERT कल्चरची. कल्चर मी खूप काय वाचतो, पण ह्या साध्या NCERT वाचत नाही, तर ते काही होणार नाही. सो पहिल्या बेसिक केल्या पाहिजेत. त्यामुळे पुढे जाऊन जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट येतील तेव्हा हा प्रश्न तुमच्या इलिमिनेशनमध्ये किंवा स्ट्राईकआउटमध्ये नसला पाहिजे. मला ह्याचं डेफिनेट उत्तर माहीत पाहिजे. लार्ज लँड ओनर वेल्लादार इज करेक्ट. ऑर्डिनरी प्लगमनला काय म्हटलं जातं, उजावर म्हटलं जातं. लँडलेस लेबररला कदसियार आणि आदिमाई हे दोन्ही म्हटलं जातं. 6th NCERT. सो अगेन, पण जर हे माहीत नसेल, आत्ता वाचलेलं नसेल, कन्सिडर करतो मी की तो काय प्रश्न आहे, तुम्ही स्ट्राईकआउट करू शकत होते. 1 लाइनर आहे, कल्चरचा आहे, मला नाही माहिती. पुढे 60 अगेन 6th NCERT. 6th NCERT मधला आहे, आय थिंक पहिल्या काही चॅप्टर मधलंच आहे, यायला पाहिजे. किती लोकांचं आलंय बरोबर, दिग्गनिकाय आलाय, ठीक आहे. बाकीच्याने जर सोडला असेल तर ऍक्सेप्ट आहे की नाही माहिती आहे, पण 6वीच्या NCERTतले प्रश्न नाही चुकायला पाहिजे. नंतर 64, आय थिंक 63 पण आहे. ओके, 63 एक प्रश्न आहे जो सोडवायला पाहिजे होता, डेफिनेटली सोडवायला पाहिजे होता. सोडवलाय. हे बघा, असे प्रश्न येतात ना, आपण काय घाबरतो, आता हे मला वाचताच येत नाही, आपण कुठे घाबरतो, अरे हे काय म्हणजे. आणि आपल्या एज्युकेशन सिस्टीमने आपल्याला एक सवय लावली, जोपर्यंत मी प्रोनाऊन्स करत नाही तोपर्यंत मी वाचलंय असं कन्सिडरच करत नाही. ते असं मनात मोठा आवाज झाला पाहिजे, त्याशिवाय ते बरोबरच असं वाटत नाही आपल्याला, ते असं बेचैन झाल्यासारखं वाटतं. प्रिलिममध्ये मुद्दाम दिवसाच्या काही वेळ रिडिंग अशी करा की तुम्ही कोणताही आवाज न करता वाचाल. आता तुम्ही म्हणाल लायब्ररीत बसतो आवाज नाही करत, तरी सुद्धा मनातल्या मनात आवाज न करता वाचलं पाहिजे आणि पुढे जातं. आता हे नाव बघूच नका ना, ह्याच्यावरून काय कळतंय मला, काहीतरी विचित्र नाव आहे. आणि नेचर अशी विचित्र नावं ठेवत नाही, हा माणूस ठेवतो, एवढं तरी मला माहित पाहिजे. वॉज ऑफन हर्ड इन द न्यूज करस्पॉन्ड टू, इट इज नॅचरली ऑकरिंग. नाही, नॅचरली आणि नेचरमध्ये अशी नावच नाहीत बेसिकली. इट नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स यूज इन प्रोडक्शन ऑफ पेपर. मॅन मेड केमिकल यूज टू मेक प्रोडक्ट्स दॅट रेजिस्ट ग्रीज वॉटर अँड ऑइल. ओके, मॅन मेडवरती मी थोडंसं थांबतो. मॅन मेड सबस्टन्सेस यूज इन कन्स्ट्रक्शन ऑफ लाईट वेट ब्रिक्स. अगेन इथे एक पॉसिबिलिटी आहे, चान्स आहे. नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स फाउंड इन रॉक ॲनिमल्स. 2 पैकी मला एक घ्यायचं, बी और सी. किती लोक बी कडे गेले आणि किती लोकांनी सी ऑफ मार्क केलेला आहे. बी सी का बरं, बी मार्क केले, सी कोणी केलंय अजून, का बरं, अजून हे दोघं सोडून. नशीब खराब आहे, अशी कोण आहे लोक येतात. बी केलं होतं, का बरं. ओके, अच्छा, मॅन मेड सबस्टन्सेस. ओके, मग अल्काईल वरून असं वाटलं नाही का केमिकल असेल. काय लिहिलं होतं आकाश,
बी लिहिलं होतं, का बरं? सी आता एक्झामिनरच्या पॉईंटनी प्रश्न टाकण्याचं लॉजिक काय, युपीएससी असे कॉमन यूज मधले प्रश्न विचारते, ऍप्लिकेशन्स अप्लायन्सेस जे आपण डेली वापरतो पण त्याकडे फार बघत नाही. ती एक आधी प्रिलिमच्या ह्याला पण आपण टाकले होते, बॉटलवर लिहिले बीपीए फ्री. सो युपीएससीने बीपीए वरती प्रश्न विचारला होता. आता माझ्या लेवलला काय आहे की डे टू डे ऍप्लिकेशन मधले बरेच प्रश्न ते विचारतात. सी हे जे तुमच्या नॉन स्टिकी वेअर जे म्हणतात ना ऍप्लिकेशन्स, त्याच्यामध्ये वापरलं जातं. यूज टू मेक प्रोडक्ट्स दॅट रेजिस्ट ग्रीस, वॉटर अँड ऑइल. सो दॅट्स वाय नॉन स्टिकी ऍप्लिकेशन्स. पण बी अँड सी अगेन ऑन द स्पॉट तुम्ही कुठेही जाऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही, पण हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे होता. $64 हा बऱ्याच वर्षापासून सतत न्यूजमध्ये असलेला पॉइंट आहे. स्टॅपल्ड विजा. Which of the following country has provided stapled visa to 3 athletes from the team who belong to Arunachal Pradesh to perform at the World University? आता हे वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम वगैरे तुम्ही वाचत बसला असाल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही तुमचं मनोरंजन करताय परीक्षेमध्ये. त्याच्याशी काय मला काय कळलं पाहिजे की कुठले तरी गेम्स आहेत त्याच्यामध्ये स्टॅपल्ड विसा दिलेला आहे. स्टॅपल्ड विसा काय प्रकार आहे? हे अरुणाचल मधली जी आपले लोक आहेत त्यांना चायना कन्सिडरच करत नाही की ते फॉरेन लोक आहेत. ते म्हणतात आमचीच माणसं आहेत, आणि त्याच्यामुळे व्हिसा देताना तो स्टेपल करून देतात जस्ट फक्त त्यांना. जो बाकीच्यांना देतात सेपरेट व्हिसा तो देत नाहीत, तो स्टेपल करून देतात. त्यामुळे स्टेपल व्हिसा म्हटलं जातं. माहीत असले पाहिजे अशी फॅक्ट आहे जे तुम्ही मेन्सच्या आन्सरमध्ये पण लिहू शकता. पण लार्जली जर समजा नसेलच माहिती तर तुम्ही थोडा विचार करू शकता. पण तरीसुद्धा एक कॉमन सेन्सने विचार करायला पाहिजे, हे असलं कोण करेल? ते मालदीवची आपण काय अवस्था करून टाकली जस्ट एक थोडंसं काहीतरी बोलले तर. सी आपल्याला आपण कुणाविरुद्ध बोलणार नाही किंवा काय कुठे ऍक्सेप्ट करू शकतो? चायना. थायलंड, कंबोडिया, जपान तर असं करणार नाही. खूप चांगला मित्र आहे आपला, नवीन मित्र आहे. थायलंड, कंबोडिया, जपान. तर एक कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला घ्यायची असेल तर यू कॅन गो टू चायना. जाण्यासारखं होतं. आता ज्यांनी सोडून दिलंय काय प्रोसेस केली होती, काय विचार केला होता? दिलंय का? असं कधीच करायचं नाही. म्हणजे एखादी मी काय म्हटलं ते वाचायचं बसायचं नाही. फ्लोरो संपला विषय, पुढे जायचं. वॉज ऑफन इन न्यूज ऑप्शन वाचेन मी डायरेक्ट काय आहे ते. म्हणजे ते आणि ती नावं वगैरे आलेली असतील तर ती तर बिलकुलच वाचायची नाहीत. सीसॅट कॉम्प्रिहेन्शनचा हा स्ट्रॅप असतो, नको त्या गोष्टी आपण वाचत बसतो. तर ते स्टेपल्ड विजा नाही माहिती ना, पण तरी 3 ॲथलीट्स फ्रॉम टीम. मला काय कन्सर्न कळलं की काय इंडियन ॲथलीटला असं काहीतरी विजा रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर कुठे होऊ शकतो तो? चायना. सो परत एकदा हा कन्सिडर करू शकतो आपण की अटेम्प्ट करण्यासारखा होता. 60 काय म्हटलं आपण? येस 67. ओके, हा प्रश्न होता ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. माहीत असलं पाहिजे होतं, पण नसेल माहिती तर तुम्ही सोडून देऊ शकता. कारण त्याच्यामध्ये अशा कंट्री नाही आहेत की ज्या मी ऑब्व्हियसली, चायना असतं तर मी केलं असतं पहिलं इलिमिनेट, पण ती नाहीये. पाकिस्तान असतं तर इलिमिनेट केलं, पण तशा काही कंट्री त्यात नाही आहेत. पुढे 87 सोडून द्यायला पाहिजे होता. नंतर 94 सोडवायला पाहिजे होता. मस्ट अटेम्प्ट. म्हणजे इथे असे प्रश्न आहेत ना बघा, एन्व्हायरमेंटमध्ये 3 टाईपचे प्रश्न असतात. एक तुम्ही केलेल्या बेसिक मधले किंवा तुम्ही करंट अफेअर मध्ये वाचले असे, तसे फार प्रश्न कमी असतात करंट अफेअर मध्ये वाचले आणि एन्व्हायरमेंटमध्ये. पण तुम्ही वाचले आणि प्रश्न आलेत असे एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न असतात, ते बरोबरच आले पाहिजेत. दुसऱ्या टाईपचे प्रश्न असतात तुम्ही काही करा काहीच सोडवू शकत नाही. हा प्राणी हे करतो का नाही माहिती, वेगवेगळे ते प्राण्यांची नावं पण कळत नाहीत. मला तर ते ड्रमस्टिक पण कळलं नव्हतं परीक्षेमध्ये, ते काय प्रकार आहे. नंतर कळलं शेवग्याची शेंग. सो काय करणार ना, म्हणजे तिथं काय करणार तुम्ही. आणि ते हिंदी ट्रान्सलेशन पण काय होतं, देवनागरी मधलं ड्रमस्टिक. तिथं काय करणार आपण. सो एन्व्हायरमेंटमध्ये एक प्रश्न असे असतात की मस्ट बेसिकचे बरोबरच आले पाहिजेत.
सेकंड टाईपचे क्वेश्चन असतात ते म्हणजे काय, सोडून द्यायचे, उगाच तिथं ॲक्युरेसी ह्याच्यामध्ये म्हणजे निगेटिव्हमध्ये नाही गेलं पाहिजे. आणि तिसरे प्रश्न जे मोस्ट ऑफ द तुमच्या कॉम्पिटिटरला पण माहीत नसतात, पण डेफिनेटली जनरल कॉमन सेन्सनी ते प्रश्न बरोबर येतात. तिथे फार काही नॉलेजच्या किंवा ह्याची गरज नसते. हा प्रश्न तसा एक होता, क्लायमेट न्यूट्रल नाऊ इनिशिएटिव्ह. ओके, आता एक लक्षात घ्या, मी अभ्यास केल्यानंतर क्लायमेट न्यूट्रलिटी म्हणजे काय और क्लायमेट न्यूट्रल म्हणजे काय हे तर मला माहीत असणार आहे. इट इनकरेजेस ऑर्गनायझेशन ऑर इंटरेस्टेड स्टेक होल्डर्स टू ॲक्ट नाऊ इन ऑर्डर टू अचीव कार्बन न्यूट्रल वर्ल्ड बाय 2030. इट डिराइव्स इट्स एम फ्रॉम पॅरिस ॲग्रीमेंट. ओके, काय विचार करायला पाहिजे मला पण नाही माहिती त्याचं उत्तर. क्लायमेट न्यूट्रल नाऊ इनिशिएटिव्ह. See, it encourages organizations and other interested stakeholders to act now. Climate neutral now. त्याच्या नावातच आहे ना की क्लायमेट न्यूट्रल नाऊ, ॲक्ट नाऊ इन ऑर्डर टू अचीव कार्बन न्यूट्रल वर्ल्ड बाय 2030. त्या कार्बन न्यूट्रल नाऊशी काही असं प्रॉब्लेमॅटिक आहे का या स्टेटमेंटमध्ये? लार्जली त्याचं एम असं वाटतंय. इट डिराइव्स इट्स नेम फ्रॉम पॅरिस ॲग्रीमेंट. आता हे ब्रॉडर स्टेटमेंट आहे बघा, असं नाही म्हटले की पॅरिस ॲग्रीमेंट थ्रू हे सेटअप झालेलं आहे, इस्टॅब्लिश झालेलं आहे. इट डिराइव्ड इट्स एम. सो एम कशातून आणले घेतलेले आहेत त्यांनी? पॅरिस ॲग्रीमेंटमधून घेतलेले आहे. सो ब्रॉड लेवलला बघायला पाहिजे सेंटेन्स फॉर्मेशन कसं आहे, बोथ 1 and 2 वरती जायला पाहिजे होतं. किती लोकांनी आन्सर लिहिलं याचं? सी. काय विचार केला तो सर्व? बरं, अजून प्रतीक काय केलं होतं? अजून ब्रॉड स्टेटमेंट फॉर्मेशन. सी हे करायचं आहे की येस, इट इनकरेजेस असं नाही म्हणत, धरून पकडून कराच. काय करते? इनकरेज. ब्रॉडर स्टेटमेंट आहेत ना ते. सो आपण तेच म्हणतोय की ज्यावेळेला तुम्ही UPSCचा PYQचं अनालिसिस करताय, सेंटेन्स राईट असेल तर ते फॉर्मेशन कसं असतं आणि रॉंग असेल तर ते कसं असतं याचा एक सेन्स आला पाहिजे. सो हा एक क्वेश्चन होता की जो सॉल्व करायला पाहिजे होता. सो तसं बघायला गेलं तर मग फारच कमी काढली मग तुम्ही. आणखी कोणता आहे का जो तुम्हाला वाटतं की अटेम्प्ट नाहीच करायला पाहिजे होता? 80. ओके, काय आन्सर लिहिलं होतं? स्ट्रक्चरल व्हायलन्स नव्हता केला? केलं होतं, बरोबर आहे. आलाय बरोबर. कुणाचं चुकलाय? काय लिहिलं होतं? ओके. सी, जेव्हा स्ट्रक्चरल व्हायलन्स म्हणजे स्ट्रक्चर हा शब्द वापरला तो, इट डिनोट सोशल स्ट्रक्चर. तुमच्या सोसायटीचे स्ट्रक्चर काहीतरी गोष्टी करतायत. आपण त्या मेन्सच्या याला स्ट्रक्चरल पॉवर्टी रिझन, स्ट्रक्चरल रिझन ऑफ पॉवर्टी डिस्कस केलं होतं. सो स्ट्रक्चरल रिझन म्हणजे काय? सोशल स्ट्रक्चरमधले रिझन जे मला पुअर ठेवत आहेत, माझं जेंडर, कास्ट, या गोष्टी जर मला पुअर ठेवत असतील, दॅट इज स्ट्रक्चरल पॉवर्टी. सो वर्ड स्ट्रक्चरल हिअर मीन्स सोशल स्ट्रक्चर. इट ऑकर्स वेन अ सोशल इन्स्टिट्यूशन हार्म पीपल बाय प्रिव्हेंटिंग देम फ्रॉम मीटिंग देअर बेसिक नीड्स. सो ए ऑप्शन इज करेक्ट. आता इथे माझा अप्रोच काय असायला पाहिजे जर मला माहीत नाही? सुरुवातीला तर काय करा, त्या स्ट्रक्चरल व्हायलन्स वगैरे काय याच्या भानगडीत न पडता पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट वाचा. इलॉजिकल आहेत दोन्ही पण. दोघं पण बरोबर असतील का? तर दोन्ही पण बरोबर नसणार आहे एवढं तरी मला कळतंय. आणि सेकंड स्टेटमेंट त्यातल्या त्यात खूपच फारफेच्ड वाटते. सो मी याच्यामध्ये इलिमिनेट काय करू शकतो? सी, बोथ 1 and 2. आणि त्याच्यानंतर मग तो विचार स्ट्रक्चरल व्हायलन्स, सोशल इन्स्टिट्यूशन हार्म द पीपल, तो जर विचार असेल तर मग तो सोडवण्यासारखा होतो. आणखी
जे बेसिकचे प्रश्न आहेत ते माझ्या ॲनालिसिसमध्ये काय असतील, मी माझ्या सोर्समध्ये लोकेट करण्याचा प्रयत्न करेल. सोर्समध्ये होते का तिथे लिहीन की हा इथून हा प्रश्न आला होता, याचा अर्थ पुढे मी अजून अलर्ट राहील ते वाचताना. सो बेसिकमध्ये लोकेट करणं हे एक ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे ॲनालिसिसमध्ये. आणि दुसरं एक जी गोष्ट होत नाही पोस्ट टेस्ट ॲनालिसिसमध्ये, बरोबर आलेल्या प्रश्नांवरती जास्त विचार करायला पाहिजे. आपण काय करतो की चुकीचा आलेला प्रश्न का चुकला किंवा त्याच्यामध्ये माझ्याकडे काय कमी होतं, पण जोपर्यंत बरोबर आलेले प्रश्न का बरोबर आले याचं साऊंड लॉजिक तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत ते बरोबर येणाऱ्याची संख्या वाढणार नाही. म्हणजे आला असेल बरोबर असं नाही, का बरोबर आला, त्यातलं लॉजिक पण चुकीचं असेल बरोबर येण्यामागचं, तर तसे बरोबर येण्यात काही अर्थच नाही. तर ते पण कळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कितीही मार्क येऊ द्या, बरोबर आलेल्या प्रश्नांवरती पण नंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग करून विचार झाला पाहिजे. काही डाऊट आहे का या पेपरच्या बाबतीत? काय डाऊट नाही? किती आलेत मार्क्स? नाही केला चेक? आणि ते जे झोन होते ना, कम्फर्ट झोनमधून फिअर झोन, तर त्यातला एक आस्पेक्ट आहे पेपर लवकर चेक करणं. म्हणजे नकोच. काही लोक ना ते प्रिलिमचा पेपर परत कधीच बघत नाहीत, कुठे आहेत ते पण सांगत नाहीत, काही नाही. आणि चेक म्हणजे इतकं अरसिक कसं असू शकतं पेपर चेक न करण्याबाबतीत, असा प्रश्न आहे. मग तो लगेच चेक केला पाहिजे, त्याला लगेच भिडलं पाहिजे, तरच जितकं त्या फिअर झोनमधून बाहेर पुढचा हे गाठाल तेवढं ते जास्त मार्क्स अडत जातं. काही डाऊट असेल तर आपण बोलूया, नाहीतर गेलं तर चालेल.